या महाप्रलयामध्ये शेतीचं नुकसान तर झालंच, मात्र काही जणांना आपला जीवही गमवावा लागला. बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावात बिंदुसरा नदीला पूर आला आणि याच पुरानं 10 वर्षांच्या आदित्यला कवटाळलं. आईच्या डोळ्यांदेखत मूल वाहत होतं, मात्र काहीच करू शकली नाही ती आई. पाहूया. लहानपणीपासून सांभाळले आम्हाला, काय सांगू आता, दुखत आमचं लय झालंय. या माऊलींचा टाहो कोणाच्याही काळजाला भोकं पाडणार आहे. मराठवाड्यातल्या महापुरानं सगळं होत्याचं नव्हतं केलंय. याच महापुरानं या माऊलीच्या पोटचा गोळा हिरावून नेलाय. 10 वर्षांचा आदित्य तिच्या डोळ्यात देखत वाहून जात होता आणि हतबल होत टाहो फोडण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. रानात गेलो होतो आम्ही. अचानक पाणी वाढल्यामुळं कसं गेलं ते कळलंच नाही. पाऊस होता? हो, पाऊस होता. काय परिस्थिती आज लेकरू नाही तुमच्याकडे आज? महापुराच्या अंधारात ज्याच्याकडे पाहून जगण्याची उमेद या माऊलीला मिळत होती, तोच आता अनंताच्या